च्या बाबतीतला असेल तो ॲज पर स्टँडर्ड्स ॲज पर रूल्स चालेल. कंप्लायन्सेस त्यांनी करायचे आहेत आणि कंप्लायन्सेस होतात की नाही हे रेग्युलेटरी बघायचे. त्या पद्धतीची कारवाई आपली चालू आहे. हे करत असताना त्यांनी काही ऑटोमेशनच्या बाबतीतले काही इश्यू त्यांचे जसं USFDAमध्ये होतं अलर्ट्स येतात तर त्याच्यातल्या काही सिस्टम आपण ऑलरेडी चालू केलेल्या आहेत. जसं की रिकॉल ऑर्डर जर तुम्ही माझ्या वेबसाईटवर बघितल्या मेडिसिनच्या बाबतीतल्या तर ज्यावेळेस रिकॉल ऑर्डर ते माझ्या वेबसाईटवर आता अव्हेलेबल असते. यू कॅन जस्ट चेक इट आणि त्या तुम्हाला अव्हेलेबल भेटेल. इथून पुढे फूडच्यासुद्धा काही रिकॉल ऑर्डर ज्या असतील त्या माझ्या वेबसाईटवर अव्हेलेबल असतील. हे सगळं करत असताना पहिली स्टेप आपण ऑटोमेशनच्या बाबतीत किंवा डिजिटायझेशनच्या बाबतीत FDA जी घेतलेली आहे तर आपण ग्रीव्हन्स पोर्टल ऑलरेडी लॉन्च केलं आहे 2 दिवसापूर्वी. त्याच्यामध्ये complaints.mahafda.in या पोर्टलवरती आपण त्याचा आपले ग्रीव्हन्सेस नोंदवण्यासाठी उपयोग करू शकता. ते मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही लँग्वेजमध्ये अव्हेलेबल आहे. ह्या पोर्टलवरती आपण ग्रीव्हन्स नोंदवल्यानंतर ती ऑटोमॅटिकली जॉईंट कमिशनर ऑफ द रिजनपर्यंत जाते. त्यांनी ती बघायची विदिन 24 आवर्समध्ये आणि ती कन्सर्न एखाद्या ऑफिसरला असाईन करायची आणि त्यांनी त्या वेळेत जो विहित वेळ दिला आहे त्याच्यामध्ये रिझॉल्व करून त्याच्यावरती उत्तर त्या कंप्लेनवरती पोर्टलवरती द्यायचं आहे. ही सगळी कंप्लेन कुठे आहे, काय उत्तर देतं, कुणाकडे असाईन आहे, ग्रीव्हन्स किंवा कंप्लेन करणाऱ्या व्यक्तीला ट्रॅकिंग करता येते. त्यांनी ती करायची. वेळेत जर ते टॅकल केलं नाही तर ते ऑटोमॅटिकली वरिष्ठ अधिकाऱ्याकडे एस्केलेट होते आणि ज्या अधिकाऱ्याने ती वेळेत केली नाही त्याला ऑटोमॅटिकली नोटीस पण जाते. म्हणजे बिल्ट इन अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी ह्या दोन्ही गोष्टी आपण त्याच्यात केलेल्या आहेत. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. विदिन 24 आवर्स ऑलमोस्ट त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 10 लाख लोकांनी त्याच्यावरती व्हिजिट केलेले हिट आम्हाला पाहायला भेटल्या. पहिल्या 1-1.5 तासामध्येच एका मिनिटामध्ये 3,75,000 हिट्स आल्यामुळं आम्ही तेवढं इमॅजिन केलं नव्हतं की एवढी कपॅसिटी लागेल किंवा हिट्स येतील. त्यांची कपॅसिटी ऑलमोस्ट एक 1.5-2 लाखाच्या आसपास होती. त्या हिट्स जास्त केल्यामुळं सर्व्हर क्रॅश झालं होतं. पण आपण 1-2 तासामध्ये करून आता कपॅसिटी वाढवलेली आहे आणि म्हणून ग्रीव्हन्सेसच्या बाबतीत हे आपण ऑनलाईन सिस्टम चालू केलेली आहे. त्याच्यामुळे वेगळ्या कुठेही जाण्याची आता आवश्यकता नाही. ग्रीव्हन्स टाईप करता येतो किंवा व्हॉईस नोटनी सुद्धा आपल्याला अपलोड करता येतो. आपले डिटेल्स त्याच्यामध्ये द्यावे लागणार आहेत आणि ते दिले की आपली ग्रीव्हन्स त्याच्यावरती कारवाई केली जाईल. त्याचबरोबर आपण पुढच्या काही काळामध्ये FDAमध्ये ऑटोमेशन घेणार आहोत. तो विषय तर इंडस्ट्रीने काही रेज केला की आम्हाला जे काही अलर्ट्स असतील ते आपल्या पोर्टलवरतीच बघता येईल. तसं आपण इंटिग्रेटेड पोर्टल म्हणजे आपल्या आत्ताचे सर्व्हिसेस ज्या आहेत लायसन्सिंग त्या पुन्हा ऑनलाईन आहेत. फूडच्या बाबतीत फॉस्कास्टवरती आहेत. ड्रगच्या बाबतीत आपली एक्सेलेंस पोर्टल आहे त्याच्यावरती आहेत. परंतु ते लायसन्सिंगच्या बाबतीत आहे. पण इथून पुढच्या सगळ्या गोष्टी ऑटोमेशन कशा करता येईल याचा प्लॅन आमच्या लेवलला चालू आहे आणि पुढील काही 6 महिने ते 1 वर्षाच्या काळात ते पण पूर्ण ऑटोमेशन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचाच पार्ट एक जे ब्लॉकचेनचा विषय आहे त्याबद्दलचे त्याच्यामध्ये कॉम्पोनंट आहे. ब्लॉकचेन नेमकं काय असणार आहे? द ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी तुम्हाला माहिती आहे. ज्याच्यामध्ये एखादा इंडस्ट्रियलिस्ट आहे, लायसन्स दिलं, त्यांना कधी नोटीस दिली, त्याचं कधी लायसन्स सस्पेंड केलं, त्यांचं कधी अनसेफ फूड आलं, हे रेकॉर्ड त्यांच्या त्या लायसन्सच्या नावावर आपल्याला कायमस्वरूपी दिसणार आहे. म्हणजे आज किती वेळेस गेलं त्याचं रेकॉर्ड राहतं नाही राहत, कुठं बघतं हे वेगळं बघण्याची गरज पडणार नाही. ते ऑटोमॅटिकली दिसेल आणि त्याच्यामध्ये आम्हाला जर शक्य झालं तर ते कंझ्युमरला पण माहीत असेल की ह्या बिझनेसेसमध्ये कशा पद्धतीचं आहे. तर याचा पण आम्ही त्याच्यामध्ये विचार आहे की यांच्याबद्दलचं आत्तापर्यंत काय काय ॲक्शन झाल्या, चांगल्या असतील, नॉट सो गुड असतील, तर हे पण कंझ्युमरलाही कसं बघता येईल याचा आमचा त्याच्यामध्ये विचार चालू आहे. परंतु ॲज अ रेग्युलेटर हे डेफिनेटली एका क्लिकवरती एखादा एंटरप्रेनर असेल, लायसन्सी असेल, त्या लायसन्सीवरती आत्तापर्यंत काय झालेलं आहे, लास्ट लायसन्स झालं, वेळेत नाही झालं, नोटीस गेली, इम्प्रूव्हमेंट नोटीस गेली वगैरे वगैरे ह्या गोष्टी ॲट 1 क्लिक अव्हेलेबल असाव्यात जेणेकरून आपल्याला त्या उद्योगाच्या बाबतीत एंटरप्रेनरच्या बाबतीत काय काय झालेलं आहे हे कळेल. हा त्या ब्लॉकचेनच्या पाठीमागचा कन्सेप्ट आहे. औषधामध्ये पण एखादी आस्थापना असू शकते. येस, त्याची फूडमध्ये पण असू शकते. बिलकुल. ते सगळे तुम्ही तिथं ऐकलंय, सगळं बघितलंय, परत करेक्ट नाही मला तुमच्याकडून तुम्ही त्याच्यावर नेमकं करणार काय? त्यांचं एका उद्योगाने समजा जर कंप्लायन्स केलं नसेल
तर त्याचे सर्व उद्योग एकाच राडाखाली येणार. प्लीज सगळ्यांना- अंडरस्टँड. नाही लायसन्स असतं त्यावेळेस त्या पर्टिक्युलर फर्मला असतं, त्याचे कंप्लायन्सेस त्यांनी करणं यांनी करणं अपेक्षित असतं. पण एकच माणूस आहे, त्याचे 4 उद्योग आहेत, राईट. म्हणजे त्यांचे कोणते कोणते उद्योग आहे, दुसरीकडे तसे कंप्लायन्सेस लॅब्स आहेत की हे आम्हाला बघता येतील. ज्यावेळेस एक लायसन्स असतो, लायसन्सी असतो आणि ते पर्टिक्युलर प्रॉडक्टच्या बाबतीत असतं किंवा सर्व्हिसच्या बाबतीत असतं, तर त्याचे रूल्स त्यालाच लागू होणार, त्याचे रूल दुसऱ्याला लागू नाही होऊ शकत, जरी व्यक्तित्व असला तरी. पण ॲज अ रेग्युलेटर आम्ही हे बघू की जर इथं हे लॅकून आहे आणि सेम बिझनेस दुसऱ्या ठिकाणी त्यांचा आहे, तर आम्ही ते चेक करू की तिकडे तसा बिझनेस आहे का. दॅट विल हेल्प अस डिसिजन मेकिंग. सर, तुम्ही चार्ज घेतल्यापासून पुणे जिल्ह्यात देखील मोठ्या कारवाया सुरू आहेत. अगदी बुधवार गुरुवारी देखील 10 बेकरीज आणि त्या सील केलेल्या आहेत. जिल्ह्यात कुठं कुठं या सगळ्या कारवाया झाल्या आहेत त्याचं काही- तुमच्याकडे डेटा आहे ना? असं फक्त थोडंसं नाही, आता माझ्याकडे तुम्हाला नावाशी नाही सांगता येणार, अच्छा. पण हे अक्रॉस महाराष्ट्र आपले आहेत. पर्टिक्युलरली आपण काही ऑर्डर्स काढलेले आहेत. डेअरीच्या बाबतीत कारवाया चालू आहेत, हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या बाबतीत चालू आहे, आपल्या प्रोहिबिटेड आयटमच्या बाबतीत चालू आहे, इतरही बाबतीत चालू आहेत. परंतु स्पेशल फोकस आपण आत्ता फूड इंडस्ट्रीवरती, डेअरी इंडस्ट्रीवरती आणि प्रोहिबिटेड आयटमवरती केला. आणखी याच्यामध्ये काही पुढच्या प्रमाणात वाढणार आहे आणि याची माहिती आम्ही प्रेसला ऑलमोस्ट डेली बेसिसवरती देतो आहोत. सर, दुधापासून सुरू झालेली ही कारवाई अगदी तंबाखू असेल, ते स्टिंग सारखं पेय असेल किंवा थेट आता डॉक्टर्सपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये आता अनेक लोकांना प्रत्येक ठिकाणीच भेसळ असं वाटायला लागले. काय या सगळ्याची पार्श्वभूमी आहे? नाही, भेसळ ह्या दृष्टिकोनातून बघायचं नाही. आय थिंक नागरिकांना माझं ते आव्हान आहे. मी आत्ता इथं माझ्या ओपनिंग रिमार्क्समध्ये बोलण्यामध्ये बोललो की आपण हा जो भेसळयुक्त पदार्थ किंवा भेसळ आहे त्यासाठी FDA आहे हा कन्सेप्ट डोक्यातून काढून टाका. प्रथमतः नागरिकांनी काढावा, मीडियानी काढावा, इंडस्ट्रियलिस्टनी काढावा. कारण ओरिजिनल जो ॲक्ट होता फूडच्या बाबतीत होता प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्टरेशन ॲक्ट 1954, म्हणजे भेसळ थांबवण्यासाठीचा ॲक्ट होता. दॅट वॉज चेंज इन 2006, 2006मध्ये चेंज झाला आणि त्याच्यानं फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ॲक्ट आला 2006मध्ये. त्याचं इम्प्लिमेंटेशन 2011पासून सुरू झालं. हा 360 डिग्री चेंज आहे, प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्टरेशन टू फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स. त्याच्यामुळे हा बदल फक्त पेपरवरचा न राहता तो आपल्या आयुष्यात बदल आहे हे लक्षात घ्या. म्हणून आपण एखाद्या पदार्थाकडं किंवा वस्तूकडं बघताना ती अडल्टरेशन आहे की नाही एवढं न बघता ती स्टँडर्डप्रमाणे आहे की नाही हे बघायला शिकलं पाहिजे. कारण स्टँडर्डच्या आधारे सेफ्टी आहे. स्टँडर्ड जर असेल तर ऑफकोर्स ती चांगली आहे. आणि म्हणून ते कोणते स्टँडर्ड्स आहेत ते फसाने ठरवलेले आहेत. आतापर्यंत त्याच्यामध्ये फूड सेक्टरमध्ये 22 प्रकारचे स्टँडर्ड्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीने. त्या स्टँडर्डप्रमाणे ते प्रॉडक्ट असावा, ते मार्केटमध्ये यावे आणि ते कंझ्युमरला त्या स्टँडर्डप्रमाणे भेटावे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. हे कंप्लायन्सेस उद्योगाने करायचे आणि ॲज अ रेग्युलेटर म्हणून ते कंप्लायन्स करताय की नाही हे FDAने बघायचं. ह्या सगळ्याचा ओव्हरऑल उद्देश हा नागरिकांच्या हेल्थ याच्याशी संबंधित आहे. म्हणून सेफ्टी आणि हेल्थ ऑफ पीपल इज ऑफ इम्पॉर्टन्स हा त्याच्यातला इश्यू आहे. आणि म्हणून हे सगळं करताना आपली हेल्थ चांगली राहायची असेल तर आपण ज्या गोष्टी खातो, पितो, औषध घेतो ह्या स्टँडर्ड प्रमाणच्या आहेत का, सेफ आहेत का, हायजिनिक आहेत का हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं फक्त एक्सपायरी डेट कधी आणि किती किंमत एवढ्यापुरतं बघणं न थांबता त्याचे इन्ग्रेडियंट काय आहेत आणि ते स्टँडर्डप्रमाणे आहेत की नाही याच्यावरती फोकस होणं गरजेचं आहे. तो अप्रोच चेंज होणं गरजेचं आहे. फक्त भेसळ आहे अशा दृष्टिकोनातून न बघता ते स्टँडर्ड आहे का, सेफ आहे का आणि तुमच्यासाठी ते योग्य आहे का हे जर बघितलं तर खूप चेंज होईल. आणि त्या दृष्टीनं ती आपली मानसिकता ॲज अ कंझ्युमर म्हणून आपली बदलण्याची गरज आहे. ॲज अ इंडस्ट्री म्हणून त्यांनी कंप्लायन्सच्या दृष्टिकोनातून बदलणं गरजेचं आहे आणि ॲज अ रेग्युलेटर म्हणून आम्ही त्या दृष्टीने बघणं गरजेचं आहे. सर, जिल्ह्यातल्या अनेक आस्थापनांकडे लायसन्स देखील नाही आहेत. विना परवाना इतके दिवस झालं तो सगळा बिझनेस चालू आहे. ज्यांच्याकडे आहेत त्यांनी रिन्युवेट नाही केले. तुम्ही ते पण बघताय आता सगळं. या सगळ्या लोकांना काय सांगाल सर? यांना काही आम्ही याच्यामध्ये ऑर्डर्स आपल्या स्टँडर्ड आहेत. लायसन्स नसेल तर 10 लाख रुपयाचा दंड आहे. विदाऊट लायसन्स जर तुम्ही बिझनेस करत असाल. आतापर्यंत आम्ही तेवढा दंड लावत नव्हतो, कमीमध्ये भागून नेत होतो. इथून पुढे ते कमीमध्ये चालणार नाही. माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे किती छोटा असेल असं वाटत जरी असेल तर 10 लाख लिमिट आहे तर 10 लाख लावू द्या. सो दॅट अनलायसन्स किंवा अनरजिस्टर्ड उद्योग कुणी करू नये हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि जेणेकरून लायसन्स घ्या, रजिस्ट्रेशन घ्या, ऑनलाईन आहे, लवकर भेटतं, ती काही अडचण नाही आहे. आणि आपण नियमानुसार स्टँडर्डनुसार काम करा. तर हे केलं तर तुमचाही उद्योग घोषित चालेल,
आणि नागरिकांना व्यवस्थित सर, आपण फूड असं भेटेल. तुमच्याकडे केलेलं तक्रारी सर. मोठ्या प्रमाणात एका वेळेस तक्रारी मोठ्या संख्येने येतात. सॉरी तक्रारी हा, तर तक्रारींचं वर्गीकरण कसं म्हणजे साधारण काय पॅटर्न दिसतो? म्हणजे त्याला pattern- जोडून आहे फक्त एक नाही पॅटर्न म्हणजे काय म्हणायचं म्हणजे भेसळीमध्ये काय येते, अन्न औषध तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगू शकतो, सर्वात जास्त कंप्लेंट पुणे जिल्ह्यातल्या आपण तरी- डॅशबोर्ड दाखवू शकतो मी. सर त्यातला पॅटर्न काय असतो म्हणजे अन्न याच्यात हॉटेल अनहायजेनिक फूड ह्या सर्वात जास्त कॅटेगरी. आणि मानवी आरोग्यास धोकादायक ठरणारे असे सबस्टन्स कुठं कुठं आढळले आहेत का? म्हणजे त्याचे आपले सॅम्पल येतात, सगळे होतं, त्याचा आपण डिस्क्लोज करतो. जे अनसेफ असतो तो रिकॉल करतो, अनसेफसाठी त्याचं लायसन्स सस्पेंड करून पुढची कारवाई करतो. आपलं चालू आहे आणि ती माहिती आम्ही प्रेसला देतो. ते पण आपण जे आता 10-15 दिवसामध्ये केलेले जे अनसेफ आढळलेली किती आहेत असे सॅम्पल? तो डेटा आता मला नाही सांगता येणार, पण आपण ते ऑलरेडी कारवाई करून प्रेसमध्ये देतो. तुम्ही जर वाटलं तर लायसन्स कॅन्सल केलेले अनसेफ आढळले आपण देतो त्याच्यामध्ये. तुम्ही ते आता आता म्हणाला डेटा की पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक तक्रारी आहेत ज्या डॅश कुठल्या स्वरूपाच्या आहेत ते त्या? सांगितलं आणि सर. त्यांच्यावर आपण काय कारवाई करतो किंवा त्यांनी काय त्याची कारवाई इन्व्हेस्टि केली पाहिजे? प्रत्येक कंप्लेंट इन्व्हेस्टिगेट केली जाते. ते जाऊन तपासतो अधिकारी. त्याच्यानंतर ज्या प्रकारच्या तिथे लॅकुना आहेत, कंप्लेंट केली म्हणजे 100% खरी असेल, पार्टली खरी असेल, ते डिपेंड्स. तिथे गेल्यानंतर तपासणे ते स्टँडर्डप्रमाणे काम करतो. आम्ही जर गेल्यानंतर अधिकाऱ्यांना माझे इन्स्ट्रक्शन असे आहेत त्या पूर्णपणे आपण इन्स्पेक्शन करायचे ॲज पर द स्टँडर्ड. जे आपले स्टँडर्ड्स अँड रेग्युलेशन त्या एस्टॅब्लिशमेंटला लागू आहेत ते पूर्ण तपासणी करायची. फक्त कंप्लेंट आला तेवढा पार्ट न करता पूर्णच तपासणी करायची. सो दॅट तो बिझनेस, ती इंडस्ट्री त्या नॉर्मप्रमाणे काम करते की नाही हे तपासायचं. आणि त्या फाइंडिंग ज्या असतात त्याच्या आधारे आपण कारवाई करतो. आणि ज्या प्रकारचा व्हायोलेशन असेल त्या प्रोपोर्शनली आपण त्याच्यावरती कारवाई करतो. तर सर्वाधिक अनहायजेनिक पुणे कशाचा नाही एकूण कारवाईचं म्हणजे पहिल्या 24 तासात 500 होत्या. काल म्हणजे आज मला बघता आलं नाही, आम्ही बघू. पण तो ऑनलाईन आहे आता, त्याच्यामुळे तो डॅशबोर्डच आहे. तो एवढी अलीकडे म्हणजे पुणे जिल्ह्यात किती आहेत ना तुमच्याकडे अकरा? हां, ते जॉईंट कमिशनर आहेत माझे. पुणे डिव्हिजन का जिल्हा नाही जास्त असतील बघा. तुम्हाला पुणे जिल्हा तुमच्या डिव्हिजनचे किती बघा, आय कॅन शो यू द. सॉरी ते चालूच आहे, ते कंटिन्यू. आता 1 मिनिटात सांगितलं 2 मिनिटं आकडा चेंज होणार आहे. त्याच्यामुळं किती झाला म्हणजे तुम्हाला मी प्रेस आय थिंक सर्वात जास्त प्रेस FDAला मिळाल्यानंतर सुरू झालं आहे. ऑलमोस्ट डेली बेसिसवरती आम्ही देतोय, ऑलमोस्ट डेली बेसिसवरती. आणि तुम्ही तेच मला रिपीट क्वेश्चन करताय. सर्वाधिक अनहायजेनिक पुणेकर दुसऱ्यांना प्रश्न विचारू द्या ना. सर, अजून एक loophole आहे. एक मिनिट. आपल्या इतक्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात सॅम्पलिंग केलं जातं. ते संशयाच्या काळावर तुम्ही कारणास्तव तो साठा तुमचा नष्ट करता. नो 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 पण तो नो 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 नेमकं यू आर रॉंग. संशयाच्या कारणास्तव तुमचा प्रश्न तसाच असतो सर. नाही, संशयाच्या कारणावर नसतं. ते डिस्ट्रॉय करण्यासाठी अनसेफ असेल तरच डिस्ट्रॉय होतं. संशयाच्या कारणावरून नसतं. तिथे ज्या फाइंडिंग असतात त्याच्या आधारे असतं. नंबर 1 ते कारण सांगतो मी तुम्हाला, ऐकून घ्या. अनसेफ फूडची डेफिनेशन कायद्यात दिलेली आहे. अनसेफ फूडमधला सर्वात मेजर घटक, वन ऑफ द मेजर घटक इज अनहायजेनिक प्रिपरेशन. प्लीज अंडरस्टँड. जर अनहायजेनिक प्रिपरेशन असेल, तिथं मला बुरशी दिसलेली असेल तर ऑटोमॅटिकली इट बिकम्स अनसेफ. आणि ते जर मी ते चालू ठेवलं, कंझ्युम केलं, फूड पॉइझनिंग झालं, इट इज नॉट अलाउड. म्हणून त्यासाठी ती पनिशमेंट आहे, कायद्यातच आहे. त्याच्यामुळे आम्ही कायद्याचं व्हायोलेशन करतो का? ॲब्सोल्युटली नाही, कायद्याप्रमाणेच जात आहोत. तिथं जर अनसेफ असेल, अनसेफ फॉर कन्झम्पशन असेल तर आम्हाला ती कारवाई करणार. म्हणजे ॲज पर द रूल आहे, त्याच्यामध्ये कोणतीही चूक नाही आहे. सॅम्पलचे रिझल्ट, तुमचा जो पुढचा कॉन्सिक्वेन्शियल प्रश्न आहे की ते वेळेत येतात का? स्पीड वाढलेला आहे. मी जसं पाठीमागं प्रेस पण दिली होती, तुम्ही वाचली की नाही मला माहीत नाही आहे. जून महिन्यामध्ये फूडचे सॅम्पल आपण 6400पेक्षा जास्त टेस्ट केले आहेत. आणि 15 जुलैपर्यंतचा, 1 जुलै ते 15 जुलैपर्यंतचा फूडचे सॅम्पल आपण जवळजवळ 8000पेक्षा जास्त टेस्ट केलेले आहेत. बाय द एंड ऑफ मंथ ऑलमोस्ट आपण करंट लेवलला येऊ. म्हणजे विदिन 14 days आपण फूडचे सॅम्पल कशाही परिस्थितीत त्याचे रिझल्ट देऊ. ही परिस्थिती बाय द एंड ऑफ मंथ येत आहे. त्याच्यामुळे तशी लॅबची प्रॉब्लेम नाही आहे. सर, एक फक्त यामध्ये ना लूफॉल्स असा होता की थांबा आपण सर सर्वाधिक अनहायजेनिक पुणेकर खातात असं वाटतंय? नाही. लक्षात घ्या, हे जनरल स्टेटमेंट करून वी शुड नॉट स्केअर इदर द पीपल किंवा इंडस्ट्री, ह्या दोघांनाही स्केअर करायचं नाही आपल्याला. कदाचित नागरिक तेवढे जास्त जागरूक असतील, कदाचित जास्त नंबरमध्ये इस्टॅब्लिशमेंट पण असतील. सो हे स्टेटमेंट करणं की इथं असं तसं असं स्टेटमेंट नाही करता येणार आपल्याला. इट इज व्हेरी स्पेसिफिक.
पर्टिक्युलर. त्याच्यामुळे एका ब्रँडने सगळ्याला स्वीप करणं हे काय बरोबर नाही आहे. कंप्लेन जास्त आला याचा आता अवेअरनेस जास्त आहे, हाही त्याचा अर्थ होऊ शकतो. त्याचा आता 100% कंप्लेनमध्ये तथ्यांश आहे की असं आहे की नाही. जसं की आता समजा हॉटेलच्या बाबतीत घेतलं, आपण ऑलमोस्ट 2 दिवसापूर्वीचा आकडा असा होता की 450च्या आसपास हॉटेल आपण तपासले अक्रॉस महाराष्ट्र. 150च्या आसपास इम्प्रूव्हमेंट नोटीस दिल्या, 56च्या आसपास लायसन्स सस्पेंड केले, बाकीचे व्यवस्थित सापडलेच ना. आपण हायलाईट करताना ते करतोय, पण माझ्या नोटमध्ये दोन्ही पार्ट असतात. माझ्या नोटमध्ये एवढे सापडले तपासले, याच्यात अनसेफ एवढ्या नोटिसा दिल्या, एवढं हे माझ्या प्रेसमध्ये असतं. त्याच्यामुळं सगळ्याच त्याच्यावरती चूक निघते असं नाही आहे. आणि काही आम्हाला इंटेलिजन्स बेस्ड असतात, म्हणजे काही कंप्लेंटच्या आधारे करतो, काही इंटेलिजन्स बेस्ड असतात, काही आमचं अनालिसिस असतं. ह्या तिन्ही गोष्टीच्या पाठवते आपण कारवाई करतो. सर स्ट्रीट फूड कसं काय? सगळ्याच गोष्टी आल्या त्याच्यामध्ये, स्ट्रीट फूड सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आपण कारवाई करताना सगळ्यावरती घेतलेली आहे. ॲट वन गो तुम्ही मला सगळ्याच कारवाई करणं शक्य नाही का. ते आपल्याला 100% माझ्याकडे 12 लाख प्लस फूड बिझनेसचं रजिस्टर्ड आहे. ॲट वन गो 12 लाखवरती मी काम करू शकतो का? नॉट पॉसिबल. आपण सॅम्पल बेसिसवरतीच काम करतो. कंप्लायन्सेस फूड इंडस्ट्रीने करायचे. आणि माझा प्रेस नोट देण्यापाठीमागचा ॲक्च्युअली उद्देश माझा हा असतो, लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट व्हावा त्याच्यासाठी. दोज हू पीपल कन्झ्युम करतात त्यांनी जर क्वेश्चन करायला सुरुवात केली तर ऑटोमॅटिक डिमांड सप्लायनुसार त्याप्रमाणे क्वालिटी स्टँडर्ड चेंजेस होतील. आणि आज इथं येण्याचा उद्देशही तोच होता की त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की काय अपेक्षा आहे ते सांगण्याच्या दृष्टिकोनातून, आणि चांगली इंटरॅक्शन झाली. तो मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवता. दिस इज अ होल इकोसिस्टमचा पार्ट आहे. लास्ट 2 क्वेश्चन्स. एक मिनिट कशावरती? सर्वांवरती करतो आपण. त्याचे काही डिटेल्स तुम्ही भाषणामध्ये म्हणाला, त्याचे काही डिटेल्स सगळे आम्ही प्रेस नोट देतो. तुम्ही मी बघितलं, मला एक जाणवलं की मी फार्मसीचे सुद्धा नोट्स देतो, ड्रगच्या सुद्धा प्रेस नोट देतो. तुम्ही ऑब्झर्व करा, त्याच्यामध्ये सगळं नमूद असतं. डेली येत नाही, पण जेव्हा जेव्हा त्याप्रमाणे कारवाई होते 2-3 दिवसामध्ये त्यांची सुद्धा येते. सर, आणि तुम्ही आता कारवाई केली आतापर्यंत इतक्याच्या, तर त्याचा पुढे फॉलोअप कसा असतो? ऑफकोर्स ते लॉजिकल कन्क्लुजनला जातं. ते नुसतं कारवाई केली संपलं असं नसतं. टेस्टिंग लॅबच्या एक मिनिट, लास्ट क्वेश्चन. हाँ सर, हिंदी में नहीं, इंग्लिश में बोलूँगा, बताइए. सर एक मराठीत द्या ना. सर टेस्टिंग लॅबच्या टेस्टिंग एक मिनिट येईल तिथं. हे शेवटचं. हां, मुद्दा असा आहे, जिथे तुकाराम मुंडे जातात तिथे कारवाई सुरू होतं, धडाका सुरू होतं, पण पुन्हा बदली होती त्यांची. पुन्हा तिथे जैसे ते पण पहिले पाडे पंचवत. आता इथं किती दिवस सरकार तुम्हाला ठेवेल माहित नाही, कारण प्रेशर आहे जनतेमधनं, मान्य आहे. पण त्यानंतर पुढे काय? कारण एक सिस्टीम लागली पाहिजे. माझा प्रयत्न सिस्टम लावण्याचाच असतो. माझा प्रयत्न सिस्टम लावण्याचाच आहे. आणि आजही ते मी इथं ॲड्रेस करताना हेच सांगितलं की आपण वी हॅव टू क्रिएट सिस्टम्स. ते स्टँडर्डप्रमाणे आहेत आणि त्या लास्ट लॉंग होतील. कारवाई त्याचा एक पार्ट आहे, हा एकमेव पार्ट नाही. सगळ्या फ्रंटवरती काम चालू आहे, सगळ्या फ्रंटवरती. म्हणजे माझ्या अधिकाऱ्यांना एम्पॉवर करण्याचं आहे, त्यांचा अवेअरनेस वाढवण्याचा आहे, इंडस्ट्रीचा अवेअरनेस आहे, त्यांनी स्टँडर्ड पाळावं त्याच्या बाबतीत आहे, ऑटोमेशनच्या बाबतीत काम चालू आहे. राईट. जसं की रजिस्ट्रेशन जे म्हणलं रजिस्टर्ड, तर एका महिन्यात 1.5 महिन्यात जवळ 1 लाखापेक्षा जास्त रजिस्ट्रेशन वाढले. ह्या सगळ्या फ्रंटवरती काम चालू आहे. इन्स्पेक्शन आम्ही करायला लागलो जास्त, इन्स्पेक्शनच्या आधारे कारवाया करतो आहे. प्रोहिबिशनवरती भरपूर कारवाया होत आहेत. याचा परिणाम कारवायाचा असा अपेक्षित असतो की जे स्टँडर्डच्या बाहेर किंवा रूलच्या बाहेर चालतात त्या बिझनेस बंद व्हावेत आणि स्टँडर्डप्रमाणे काम करावं. ती सिस्टम आपण बसतो आणि म्हणून ते ऑटोमेशनपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे. सो दिस इज ही सिस्टीम आधी होती, आता तुम्ही आली होती, आणखी ओव्हर ऍक्टिव्हेट म्हणूया की ऍक्टिव्हेट झाली. पण तुम्ही गेल्यानंतर पुन्हा तीच सिस्टीम पुन्हा पॅसिव्हनेसला गेल्या म्हणून उपयोग काय? नाही, आपण प्रयत्न करूया ना, आपण सगळे मिळून प्रयत्न करू की अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने चालेल. येस येस. Yes, so my question was the same. You just attended a food safety summit here. What was the interaction with the industry? What See, food safety, this concept was basically to interact with entrepreneurs and industries working in food sector. How to promote food safety is the issue which we are addressing. As a regulator, we have to implement and execute regulations which are there as per the FSSAI. There are 28 regulations, of which 22 belong to food safety and standards. These standards need to be implemented in letter and spirit by food safety industry. These have to be complied by industries and entrepreneurs who are working in this sector in the interest of safety and hygiene, health of the people. Whether they are following or not, implementing or not, that is the job of regulator as a FDA commissioner of the state to implement it. So this interaction was intended to have a two-way dialogue between FDA as a regulator and entrepreneurs and industries who are working in this sector.
So they had certain issues which were not very clear to them. I addressed those issues. I told the expectations as a government, what we have expectations as a regulator, what we have expectations from the industry. Government expect growth and development across India, across state. Each individual has to grow, has to be healthy. In that matter, as a regulator, what we are expecting is you have to implement as per the standards which are laid down, and the standard affect the food consumed by every citizen leads to and affects health. This health depends on what type of products you make. The moment you take ownership and you start making products as per standard, health of the people will benefit, efficiency will go up, productivity will go up, growth will boost. So that's where they need compliances to be done as per all these 22 regulations wherever they apply. And as a regulator, we will ensure that those don't comply will be taken to task, and those who comply have nothing to fear. This is the overall crux of it. Going forward, they suggested, can we have some committee? I am for it. If they want to have interaction, we can have a committee, their representative, and we will sit and meet regularly. If they have certain issues, they can discuss with us, and whatever their issues, we'll address them. What is blockchain technology? Are blockchain technology, everybody aware. But how you implement it in See, the issue is automation. The issue came up that how can they have, they know the circulars, recall orders to the public at large. So that is already made available on my website, FDI Maharashtra website. You can just log in and check in that there are recall orders of the NSQ, not for standard quality medicines which are found. So that we implement, we issue the press note also that people are aware. Going forward, we have to go for full automation, and we are working on it. If they have some suggestions, we are welcome to that. Part of that will be a blockchain technology use along with AI technology, machine learning. All this will be used for transparency, data-based decision making, evidence-based decision making, which is available in the public domain, including the industry. That's the overall architecture we are working on. So in recent time, you've seen a lot of action being taken, a lot of brands names are under your scanner. So what are your objectives? No brands are under my scanner. Unsafe food and unsafe drugs is under my scanner. सर सर, तुम्ही आले Last. दुधाचं उत्पादन कमी झालंय काय गाया आटल्यात म्हशी आटल्यात आय थिंक प्रश्न संपलेले आहेत तुमचे. थँक्यू. थँक्यू. नेसलेच्या 2017 केस पासून एफडीआयने काय नाही, मला बघावं लागेल. 117ची केस मी अजून काही बघितली नाही. आय लुक इन टू इट. थँक्यू. Thank you. सुद्धा तुकाराम तुमचे म्हणजे पोस्टर झळकले लोक वारीमध्ये व्यक्त करतात. काय वाटतं हे सगळं लोकांचं प्रेम पाहून काय वाटतं? मी मनापासून सर्वांचा आभारी आहे, कृतज्ञता आहे, आणि द बेस्ट पॉसिबल पब्लिक सर्व्हंट म्हणून काम करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.